तर नमस्कार मित्रांनो, मी आता आहे कोलिवली येथील सटुआईच्या मंदिरामध्ये. मार्गशीर्ष अमावस्येला सटुआईची पालखी असते आणि दुसऱ्या दिवसापासून सटुआईची जत्रा सुरू होते. तर आमच्याकडे अशी आख्यायिका आहे की आपल्या जन्मानंतर 5व्या दिवशी सटुआई येते आणि आपलं भविष्य लिहिते. तर सटुआईची पालखी झाल्यानंतर या जत्रेमध्ये लहान मुलांना घेऊन भरपूर लोक आमच्या परिसरातली दर्शनाला जात असतात. तर कोलिवलीच्या जत्रेचं वैशिष्ट्य असं आहे की इथे नवसपूर्तीसाठी भरपूर लोक येत असतात. ज्यांना मुलं बाळं नसतात ते देवीला नवस घेतात आणि नवस पूर्ण झाल्यानंतर इथे देवीला कोंबड्याचं बकऱ्याचं मान देतात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये वनामध्ये झाडांच्या खाली जेवण बनवून तिथे वनभोजन करतात. तर अशी ही जत्रा नवसासाठी फेमस आहे. जत्रा बोलली की अशी खाऊची दुकानं आणि लहान मुलांची खेळणी ही जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळतात जत्रेमध्ये. आणि ह्यावेळेस काय होतं कोलिवलीच्या जत्रेमध्ये असं की आता नगरपालिकांच्या निवडणुका चालू असल्यामुळे काय झालं की पब्लिक थोडीशी कमी आहे, म्हणजे गर्दी थोडी कमी होती. हा आहे कोलिवलीचा विठ्ठल रखुमाई मंदिर. इथे सप्ताह पण असतो, थोड्या दिवसांनी इथे सप्ताह चालू होईल. तर चला दर्शन घेतो पहिला. डाव्या बाजूचं घर दिसतंय आपल्याला, हे सटुआईचं मंदिर आहे. घरामध्ये सटुआईची मूर्ती आहे आणि आपण ही दर्शनासाठी लाईन बघतोय. नवसांची आणि दर्शनाची लाईन वेगवेगळी असते. मागे खूप पब्लिक आहे, इकडे लांबपर्यंत लाईन दिसते ती. सकाळी लवकरच लोक येतात जेणेकरून कसं ही गर्दी कमी असते. तर दर्शन घेऊन त्याच्यानंतर मग जेवण वगैरे बनवायला आणि वनभोजन करायला मोकळी होतात. मग आम्ही आता जातो हेमंत भाऊजींच्या घरी. तिथे जेवण आहे आमचं. तिथे जेवण केल्यानंतर थोडं फिरू आम्ही आणि लगेच निघू, कारण की कामं आहेत थोडीशी. त्यामुळे जत्रेत आम्ही जास्त वेळ थांबणार नाही आहे. तुम्हाला जर कुठल्याही गोष्टीचा भाव करता येत असेल तर तुम्ही जत्रेमध्ये चांगली शॉपिंग करू शकता, कारण की तुमच्यावर आहे. तुम्ही जेवढं बार्गेनिंग कराल तशा तुम्हाला वस्तू घेता येतात. मग येतो ना.
शॉपिंग करून तुमची. काय काय घेतलंय? कोणासोबत आला तुम्ही? दादा आलाय का? नाही आलं? चला काहीतरी घ्या चला. अरे वहिनी गेली तिकडे. पोपट पण चांगला आहे. कसं पोपट ते सासा पण मस्त पैकी. बंदूक घेतली का कौशल? बघू. हा समोर दुकान बघा. रस्त्याला लागूनच आहे. धूळ पण उडते. त्यामुळे हे नको खायला. पुढे वाळाच्या शेंगा दिसत्या, त्या घेऊ. त्या बऱ्यात उकडलेल्या. हे बघा वाळाच्या शेंगा. पुढे जातो थोडं फिरतो ना, येते वेळेत घेतो. हे बघा लहान मुलांसाठी आणि बाजूला महिला मंडळासाठी, यांच्यासाठी जास्तीत जास्त खरेदी करता येईल अशी दुकानं आपल्याला जत्रेमध्ये बघायला मिळतात. दुसरी बघ ना, तो यो बघ रंगीत काय छोटा हा तो आज बघ मस्त रे. कितीला आहेत रे? ते गाडीमध्ये ठेवायला घ्यायचं कुठलं? तर मित्रांनो, सटवाईच्या दर्शनासाठी कोलिवलीला आलो होतो आणि त्यानिमित्त हा छोटासा ब्लॉग बनवला आहे. तर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.